नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. श्रीरामपूर नगरपालिकेने चालू वर्षाची घरपट्टी दुप्पट तिप्पट वाढवल्यामुळे करवाढीच्या निषेधार्थ रविवार दिनांक 5 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे. तरी श्रीरामपुरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून श्रीरामपूर नगर परिषदेचा निषेध करावा असे आवाहन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्याय यांनी केले आहे. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी नगर परिषदेवर रिपाई शिवसेना व्यापारी संघटना यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येऊन निवेदन मुख्याधिकारी महेंद्र तापकेरे यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्याय, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष डहाळे, शहर अध्यक्ष उमेश पवार, शंकरराव डहाळे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीरामपूर नगरपालिकेने खाजगी एजन्सीला ठेका देऊन श्रीरामपुरातील मालमत्ता धारकांचे मोजमाप करून त्यांना घरपट्टी आकारणी करण्यासाठी त्यांना काम दिले होते. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बोगस मोजमाप करून मालमत्ता धारक, दुकानदार, घरमालक यांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी आकारणी केली आहे. नवीन घरपट्टी आकारणी करत असताना कुठल्याही करदात्यांना त्यांच्या क्षेत्रफळाची त्यांच्या घरपट्टीवरती नोंद नाही. काही जणांचे घरावर शाळेचा फोटो असून त्या घर मालकाला घरपट्टी आकारण्यात आली आहे. अशाच प्रकारे कोपरगाव नगरपालिकेने त्या ठिकाणी राहत असलेल्या घरांना दुकानदार दुप्पट तिप्पट कर आकारणी केली होती. तेथील लोकप्रतिनिधींनी त्या घरपट्टीला स्थगिती देण्यासंदर्भात दबाव टाकून स्थगिती देण्यात आली, परंतु श्रीरामपूरचे लोकप्रतिनिधी झोपी गेलेले आहेत. म्हणून कोपरगावच्या धर्तीवर श्रीरामपूर नगरपालिकेने वाढवलेले वाढीव घरपट्टी त्वरित रद्द करण्यात यावी. तसेच श्रीरामपूरचे झोपी गेलेले लोकप्रतिनिधी यांची झोप उडवण्यासाठी रविवार दिनांक 5 जुलै रोजी श्रीरामपूर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्याय, संतोष डहाळे, उमेश पवार, शंकरराव डहाळे, गौरव जगताप, जितूबाई धोराजीवाले, सुरेश मिलानी आदींनी केले आहे. तेव्हा काही वाढवलं नाही. अचानक जर तो मत मिळालं तर तुम्ही वाढवता कसं? आम्हाला ते म्हणतं का तुमचं जर एक शाळा तुमची असेल तर गरीबावर अन्याय करू नका, त्याला बी ॲडमिशन आणि इतके वर्ष केले नाही आणि ह्याची सुरुवात 22ला झाली. प्रशासकीय काळातच झाली. आता फक्त काही अंतिम टप्प्यात दुसरा वाढ केली त्याची ही मुदत तर सगळ्या नगरपालिकेला सारखी केलं त्या तारखेची नाही सगळ्या नगरपालिकेचं नाही ऐका, हे काय असं सगळ्या नगरपालिकेने एकाच वेळेला नाही चालू केलेलं आहे. प्रत्येकाच्या तारखा वेगळ्या आहेत, टप्प्याटप्प्याने. म्हणजे कोपरगावची तारखा वेगळ्या होत्या, आपल्या तारखा वेगळ्या आहेत. पण श्रीरामपूर नगरपालिकेने जे कर वाढवला त्याच्या निषेधार्थ आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये रविवारी श्रीरामपूर बंद, श्रीरामपूरची बाजारपेठ बंद आणि महाशिक्षण हा हे शिक्षण करायचं काय म्हणतो? दोन अटी लावली नाही तुम्ही तर बघितलं पट्टी द्यावं एखादी. आता हे बघा विशेष शिक्षण कर आणि शिक्षण कर म्हणजे काय भानगड? आम्हाला काय अमेरिकेला शिक्षणाला पाठवणार? 3265 रुपये संकलन कर 4942 रुपये कॉन्ट्रॅक्ट कर. आणि शिक्षण कर हे बघा साहेब, ऐका ना, शिक्षण कर 407 रुपये आणि इकडे शिक्षण कर 1220 रुपये. हे काय पद्धत म्हणजे एक कर किती झाला? हे झालं 1600 रुपये. चर्चा करून तुम्हाला बोलवलं जाईल. दुसरं असं आहे, श्रीरामपूरला पाणी ते अडकून राहिलं. बऱ्याच लोकांना फुकट नळ आहे, यांच्याकडे पट्टी वसूल केली जाते. म्हणजे असे बरेच तक्रार करायला लावतात. 26 वर्ष नाही पंतप्रधान योजनेमध्ये ग्रामीणमध्ये नळ गेले, त्यांच्याकडे 2-3 नळ आहे त्यांच्या घरात. चांगले साहेब, आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने आपल्याला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे.
या ठिकाणी उपस्थित असलेले मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम शेठ उपाध्याय, त्याच पद्धतीनं शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोषजी डहाळे, त्याच पद्धतीने शहर अध्यक्ष उमेशजी पवार, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शंकररावजी ढाले आणि या ठिकाणी सर्व जे श्रीरामपूर शहरामध्ये ज्यांना दुकान असेल, घर असेल, तर त्या घराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना घरपट्टी, कोणाला दुप्पट, कोणाला तिप्पट, कोणाला चौपट या ठिकाणी घरपट्टी आलेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी श्रीरामपूर नगरपालिकेचा या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. साहेब, आपण बघितलं या ठिकाणी दुकानदारांनी 5 रुपये जरी वाढवले तरी ग्राहक त्यांच्यावरती नाराज होऊन त्यांच्या दुकानामध्ये येत नाही. आणि आपण बघितलं या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेने आवाजावी घरपट्टी यांच्यावरती लादली. गेली 2 वर्षामध्ये 15% या ठिकाणी घरपट्टी लादली होती, परंतु ती या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणचे जे करदाते त्यांनी भरली ती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो अन्याय श्रीरामपूर नगरपालिकेने केलेला आहे तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्ही खपून घेणार नाही. आपण बघितलं या ठिकाणी हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं का 4-5 दिवसापूर्वी का 2 दिवसांनी मी बघतो, आणि ते कोपरगावचे लोकप्रतिनिधी काळे त्यांनी त्या ठिकाणी श्रीरामपूर म्हणजे कोपरगावची जी नगरपालिकेने करवाढ केली होती त्या ठिकाणी त्यांना स्थगिती दिलेली आहे. या ठिकाणी देखील श्रीरामपूर नगरपालिकेने जर समजा त्याला स्थगिती दिली नाही तर साहेब येत्या रविवारी आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवणार आहोत, किंवा तुम्ही आमच्या सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी इशारा समजावा. पण साहेब, आमची या ठिकाणी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तुम्ही कुठल्याही प्रकारे जो कर वाढलेला आहे तो अजिबात वाढीव कर न देता मागील जो कर आहे तो करच या ठिकाणी त्याच्या पावत्या देऊन या ठिकाणी त्यांना तुम्ही त्यांचा कर वसूल करून घ्यावा. जर तुम्ही मनमानी पद्धतीने तो कर घेणार असाल तर श्रीरामपूरकर अजिबात तो कर भरणार नाही आणि या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल. आपण बघितलं तर या माध्यमातून सगळे इथं काम धंदे सोडून येतात. त्यांना काही हेड लागले, साहेब एवढ्या घरपट्ट्या द्यायच्या कुठून तुम्ही? अरे तुम्ही ते छोटीशी पावते, छोटंसं काहीतरी घराला ते नंबरचं लावलं त्याला सुद्धा 2 रुपये रोज आहे. म्हणजे कुठून तुम्ही काय कुठून नियम काढले? एक तर श्रीरामपूर नगरपालिकेला कर वाढायचा अधिकार आहे का? अधिकार या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आणि तुम्हाला इशारा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कर आहे वाढवलेले त्याला जर स्थगिती मिळाली नाही तर येत्या रविवारी श्रीरामपूर बंद, श्रीरामपूरची बाजारपेठ बंद. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला इशारा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. पुढे मोजणी करून त्या ठिकाणी करवाढ केलेली आहे, तर ती करवाढ त्वरित रद्द झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. तुम्ही कोणत्या बेसवर या ठिकाणी लोकांना घरपट्ट्या दिल्या? जर त्या ठिकाणी तुम्ही क्षेत्रफळाची मोजणी केली नाही, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेला नाही तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना घरपट्टी देतात? ते कर त्वरित रद्द झाला पाहिजे. नाही तर या ठिकाणी येत्या 4 तारखेला रविवारी श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहे. याची या ठिकाणी शासनाने गंभीर नोंद घ्यावी आणि ताबडतोब रविवारच्या त्या ठिकाणी जी वाढलेली घरपट्टी आहे त्याला या ठिकाणी त्वरित स्थगिती द्यावी असा या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं इशारा देतो. जय हिंद, जय भारत. श्रीरामपूर नगरीमध्ये काम तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.